बोललेले कट होते. अगरबत्ती लावल्या. मिती माघ वैद्य एकादशी दिनांक 20/2/1933 साली सकाळी श्री संत मारुती महाराज माखनेरकर यांनी केलेले कीर्तन आपण येथे वाचित आहोत. कीर्तन अभंग. संताचा महिमा बहुतो दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येते, बहुत जळजरी झाली म्हैस गाय, तरी काय होईल कामधेनु. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळ. बहुत जळजरी झाली म्हैस गाय, तरी काय होईल कामधेनु. तर महाराज म्हणतात तुकोबा या अभंगात काय सांगतात, तर ते म्हणतात संत समागम होणे ही गोष्ट सर्वात कठीण आहे. दान धर्म वेद शास्त्रे पुराणे याचे ज्ञान होणे हे फारसे कठीण आहे. पण त्यातून संत समागम होणे व तो संत समागम कळणे हे फार कठीण आहे. तात्पर्य काय, तर खऱ्या संताची सेवा घडणे हे त्याहूनही कठीण आहे. म्हणजे त्याचप्रमाणे संताचे महत्व कळणे हेही कठीणच आहे. आणि ते संतांचे महत्व कळून त्या संतांवर भाव बसणे हे जास्तच कठीण आहे. एक वेळेस भावही बसीन, पण भाव बसूनही त्यांची सेवा घडून घेणे हे फार कठीण आहे. म्हणजे सेवा घडवून संतांचे गुह्य ज्ञान म्हणजे अंतर्ज्ञान होणे हे अत्यंत कठीण आहे. म्हणून संतांचे महत्व पुराणातून शास्त्रातून वर्णन केलेले आहे. कारण त्याचे अंतर्ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान हे त्यांनाच म्हणजे संतांनाच असते. बाकीच्या वर्णनात ब्रह्मज्ञान अंतर्ज्ञान हे नसते. आणि म्हणून या देवाचे खंडन आहे. म्हणजेच काय, तर ते अंतर्ज्ञान ते ब्रह्मज्ञान हे ज्ञान देवालाही नसते. आणि म्हणून तुकोबा म्हणतात संताशिवाय कोणीही तारू शकत नाही. म्हणून तुकोबा त्याचे वर्णन करतात. ते म्हणतात संताच्या वेगळे, संताच्या वेगळे,
हे देवालाही नसते. म्हणून वेद देवाचे महिमाने करू शकत नाही, तर संतांचे महिमान त्याच्याने हे कसे वर्णन होणार. जे काही देवाचे महत्व वेद शास्त्र पुराणात आहे त्याची किंमत संतांच्या ज्ञानाच्या मानाने काहीच नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात चौवेदी जाण शास्त्री कारण. ज्ञानात काय आहे, वैदिक ज्ञान हे शाब्दिक आहे आणि ते ज्ञान शाब्दिक असल्यामुळे त्यात परमेश्वरी अनुभव हा कुठचा. म्हणून गीता भागवतामध्ये त्या ज्ञानात काहीच अर्थ नाही. म्हणून संत त्याचे वर्णन करतात. ते म्हणतात यात काही नाही, यात काही नाही, यात काही नाही, यात काही नाही. नवगुरूच्या पायी, नवगुरूच्या पायी, नवगुरूच्या पायी, नवगुरूच्या पायी. तर असा हा अनुभव शब्दातीत आहे. प्रासादिक वाणीलाही हा अनुभव नसतो, कारण संत समागम त्या प्रासादिक वाणीला कळत नाही. संत म्हणतात ना तुळे गाता गीती, ना तुळे गाता गीती, ना तुळी गीता भागवती, वाचता एकूटी जन्म वगे. म्हणून अन्य शब्दातून कार्यभाग हा होत नाही. तसेच गीता भागवत यातून अंतकरण शुद्धी म्हणजे आत्म्याची सुधारणा हे होत नाही. डोळे उघडे आहेत तोपर्यंत शब्दाचे महत्व, पण डोळे लागल्यावरती निरुपयोगी होतात. झोपेत कोणी बोलतो का. म्हणून या शब्दापासून फायदा हा नाही आणि त्या शब्दापासून पुढे फायदा हा होणार नाही. अमृत अनुभवामध्ये संत म्हणतात बाप समर्थ शब्दू स्मरण दानी प्रसिद्धू अमृताचा विषदू आरिसा नव्हे. आणि म्हणून संतांनी त्या शब्दाचा त्याग केला. तसा शब्द आपणही बंद ठेवावा आणि त्या शब्दाचा नाटो धरावा, त्या शब्दाचा नाटो धरावा. आणि त्या शब्दाला नाटो धरून काय केले पाहिजे, तर संताला शरण ही गेले पाहिजे, म्हणजे संताला शरण ही जावे.